नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण कच्च्या कैरीपासून लोणची आंब्याची भाजी पाहणार आहोत। कैरी मी धुवून स्वच्छ कापून घेतलेली आहे। त्यासाठी लागणार आहे लाल मिरची, मेथीचे 1 चम्मच दाणे, दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता व गूळ, वाटलेला लसूण। एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल घातले, तेल गरम झालं की यामध्ये तिखा जिरं, जिरे घालून छान परतून घ्यायचं। नंतर यामध्ये लसूण घालून घ्यायचं। हे जे आपण साहित्य केले ते सगळं घालून घ्यायचं। हे छान परतून घ्यायचे सर्व। यामध्ये 5-6 लवंगा टाकायच्या। आपण आंब्याचं लोणचं कसं बनवतो त्याच प्रकारे यामध्ये खडे मसाले सर्व घालून घ्यायचे। हे छान भाजले की यामध्ये हळद, लाल तिखट हे घालून घ्यायचं। छान परतू द्यायचं व नंतर यात आंब्याच्या फोडी घालायच्या। आंब्याच्या फोडी घालून छान परतून घ्यायचं। छान परतल्यावर यामध्ये थोडा शाही गरम मसाला घालायचा। तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला नाही घालायचं तर मसाला मिक्स करून घ्यायचा व थोडंसं पाणी घालून घ्यायचं यामध्ये। कारण आंब्याच्या फोडी शिजायला थोडंसं पाणी लागतं। कमीच घालायचं, कारण यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। गुळाला पाणी सुटल्यावर त्यामध्ये पण आंब्याच्या फोडी शिजते। यामध्ये आता गूळ घालून घेऊ। आंबा जर जास्त आंबट असेल तर गूळ जास्त लागतो। आंबा कमी आंबट असेल तर कमी गूळ घालायचा। गूळ छान मिक्स करून घ्यायचा। यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। छान मिक्स करून याला वाफेवर शिजायला ठेवून द्यायचं। झाकण ठेवून 10 मिनिटे शिजू द्यायचं। कैरी शिजून तयार आहे। तयार आहे आपली लोणची। तयार आहे आपली कैरीची भाजी, लोणची। ही तुम्ही तोंडी लावण्यासाठी आंब्याच्या लोणच्यासारखी वापरू शकता। आवडल्यास, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व लाईक करायला विसरू नका।